राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 24 ऑगस्ट या दिवशीचं चिंतन। सहनशीलता हा सर्वात मोठा गुण आहे। संसारात माणसाच्या सहनशीलतेची परीक्षा घेण्यासाठीच त्याला पाठवलेला आहे। जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा। जन्माला येणं हीच सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट आहे। मग आल्यानंतर रडण्यात वेळ न घालवता जे येणार आहे ते सोसून परमार्थाची वाट माणसानं धरायला पाहिजे। त्यासाठी सहनशीलता हवी, नाहीतर प्रत्येक सुखदुःखाला प्रतिक्रिया देत बसण्यातच सर्व आयुष्य जाईल। तान तितिक्षस्व भारत असंच गीतेत भगवंतांनी सांगितलेलं आहे। त्रिगुणांच्या आपापसातल्या व्यवहारानं या जगाचा कारभार चालतो। त्यामध्ये आपण बदल काही करू शकत नाही। बाह्य परिस्थितीत बदल घडवून आणण्याचं सामर्थ्य संत सत्पुरुषांच्या ठिकाणी जरूर असतं, पण तसं ते करत नाहीत, सहन करतात। कारण निसर्ग नियमाप्रमाणे गोष्टी घडतच असतात। आपण मात्र ही गोष्ट विसरतो आणि एवढ्या तेवढ्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टींपर्यंत सर्वांचा त्रास करून घेतो, चिडचिड करतो। पर्यायानं मानसिक अस्वास्थ्य येतं, ते परमार्थासाठी समतोल राहत नाही आणि मग साधक असेल तर पुन्हा चिडचिड होते। हे थांबायचं असेल तर शांत चित्तानं विचार करून परिस्थिती सहन करायला माणसानं शिकलं पाहिजे। परिणामतः आपली मानसिक ताकद वाढते आणि बाह्य परिस्थिती आपल्यावर फारसा परिणाम करू शकत नाही। कशामुळे त्रास होतो त्याचं कारण बघितलं तर काम आणि क्रोध या दोन गोष्टींचा माणसाला सर्वात मोठा त्रास आहे। काम म्हणजे कोणत्याही तऱ्हेची कशाचीही इच्छा, वासना, हवं नको, पण ब्रह्मचैतन्य महाराजांच्या शब्दात त्यांचे प्रवाह खूप वेगवान असतात। ते आपल्या सर्वांच्या अनुभवाचे आहेत। क्रोधाचे वारे एकदा शिरले की माहीत असूनही आपण आवरू शकत नाही, कारण सहनशीलतेचा अभाव हे मुख्य। म्हणून सुखी कोण या प्रश्नाला उत्तर देताना गीता सांगते, शरीराच्या अंतापर्यंत म्हणजे थोडक्यात मरेपर्यंत या दोन वासनांचे प्रबळ वेग धारण करण्याचं, त्यांना तोंड देऊन मनाचं समतोलत्व टिकवण्याचं ज्यानं साधलं आहे तो सुखी, कारण तो सुखदुःखांच्या द्वंद्वापलीकडे गेलेला आहे। अर्थात ही सहनशीलता एकाएकी बाणणारी नाही, त्याला खूप साधन करावं लागेल आणि ते गुरुकृपेनंच साधणार आहे हे लक्षात ठेवून तोपर्यंत येणाऱ्या अडचणी सहन करता आल्या पाहिजेत। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।